तर सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत। आता ओमचा खेळायचा टाइम झालेला आहे आणि आता एवढ्या झोपेतून उठला, थोडंफार खाल्लं आणि आता खेळायला निघालेला आहे। ओम, मुलांचा आवाज नाही येत रे अजून। काय झालं? बघतोय। कोणी नसलं तर वापस या। ठीक आहे, बाय। आले इकडे नको बोलू, तिकडे ग्राउंड मध्ये खेळा। हाय का? जा मग। हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना, दादांना, काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज शनिवार आहे आणि शनिवारचं आजचं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर संध्याकाळचे आता 5:30 वाजलेले आहेत आणि किचनच्या काही टिप्स पण सांगणार आहे, कारण की घरामध्ये कॉकरोच झुरळ रात्रीचे फिरतात आणि लिझर्ड बी फिरतात। हे असं काही होऊ नये त्यासाठी मी एक टिप्स सांगणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर संध्याकाळी 5:30 ला आपण या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि मस्त अशी एक रेसिपी पण दाखवणार आहे, कारण की आपल्या कुंडीमध्ये खूप सारे आळूचे पानं आलेले आहेत आणि त्यासाठी मग मी आळूची वडी बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची तेही दाखवणार आहे। तर चला अगोदर आपण काय करू, आळूचे पानं आहेत ते तोडून घेऊया आणि त्यानंतर मग आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याचीही पूर्वतयारी करून घेऊया। तर तब्येत ही बरी नव्हती, परंतु जर कंटाळा केला तर मग असं होतं की माझं जास्त दुखतं असं, म्हणजे आपण जर जास्त शरीराकडे लक्ष जर दिलं तर मी काय केलं, म्हणजे सर्दी झालेली आहे आणि आवाज पण माझा चेंज झालेला आहे, पूर्ण नड असं पॅक झालेला आहे। गोळ्या औषधं घेतले आणि म्हटलं जर कंटाळा केला तर व्हिडिओ तयार होणार नाही आपला। तर मी कंटाळा बाजूला ठेवला आणि औषधं घेतले आणि व्हिडिओला मी आता सुरुवात केलेली आहे। जर मग कंटाळा केला तर मग अजूनच असं वाटतं की आपलं खूपच दुखत आहे असं वाटतं। मग त्यामुळं म्हटलं की व्हिडिओ जर बनवला तर मग माझं आजारपणाकडे, म्हणजे जे दुखत असेल त्याकडे लक्ष लागणार नाही आणि जर व्हिडिओ बनायचा म्हटलं तर माझं दुखणं एकदम बिलकुल पळून जातं, कारण की व्हिडिओची खूप सवय झालेली आहे मला। त्यामुळं जर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल आणि काही जर चूक होत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, कारण की जर चूक झालेली जर सांगितली मला, कारण की स्वतः आपल्या चुका झालेल्या कळत नसतात, दुसऱ्यांनी सांगितल्याच्या नंतर आपल्याला सर्वात आधी समजतं की हा ठीक आहे, हा चुकलेला दिसतंय बरं का, त्यामुळेच त्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे। तर तसं काय नाही, जरी चुकलं तरी सांगा, कारण की प्रत्येक व्यक्तीकडून चुका ह्या होतच असतात, त्या दुरुस्त फक्त करण्याचं काम आपण केलं पाहिजे। तर कमेंटद्वारे नक्की सांगत जा आणि व्हिडिओ पुढचा कोणता बनवायचा तेही कमेंटद्वारे मला सांगत जा। आणि कालच्या व्हिडिओमध्ये भरभरून सर्व गोडताईंनी प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर आपले आता आळू किती आलेले आहेत ते तुम्हाला दाखवते, कारण की आळूचे पानं खूप आलेले आहेत। तर त्यामुळं म्हटलं आपण आता आळूच्या वड्या बनवूया। एकदम कवळे आणि लुसलुशीत अशी आपली ही आळू आलेली आहे। तर चला आपण तोडूया। तर हे आळूचं पान खराब झालेलं आहे, ते तोडून घेऊया। तर महिन्यातून एकदा आळूचे पानं तोडायला येतात, त्यामुळं मग मी आळूची वडी किंवा रस्सा भाजी बनत असते आळूची। तर चला मग आपण आता आळूचे पानं तोडूया। तर इकडच्या कुंडीत बी चांगल्या प्रकारे आळूचे पानं आलेले आहेत आणि एकदम गावरानी अशी आळू आहे ही। तर आपल्या कुंडीमध्ये एकदम मस्त असा पुदिना आलेला आहे, उन्हाळ्यामध्ये एकदम हिरवागार असा पुदिना राहतो। तर आता गॅलरीमधले मी अगोदर कपडे काढून घेते आणि त्यानंतर मग आपण आता आळूचे पानं तोडूया। तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीचं आजचं वातावरण आहे। एकदम ऊन पडलेलं होतं आज, यायचा बंद झाला त्यामुळं इकडे बाहेर गॅलरीमध्ये ठेवला। तर चला आपण आता हे आळूचे पानं कट करूया। येऊन काय करायचं, एक पान जर निघलेलं असेल तर दांड्या सकट कट करायचं, मग दुसऱ्या वेळेस व्यवस्थित चांगल्या प्रकारे पानं येतात आणि जे खराब असतील ते काढून टाकूया। हे पाक खराब आहे।
तर आपल्या कुंडीमध्ये एकदम छोटाले पानं आलेले आहेत, मोठाले काही येत नाही. आणि जर जमिनीत जर असेल आळू तर खूप मोठाले पानं होतात. आणि बँगलोरमध्ये आळूची पानं काय भेटत नाही, त्यामुळं मग आपण कुंडीत लावलेले येतं. तेव्हा आपलं स्वयंपाक बनवून जेवण बनवून झालं आणि सगळ्यांचे जेवण झाले की लगेच मी अशा पद्धतीने पूर्ण किचन आवरून घेत असते. तर पहा, किचनवर बिलकुलही राडा दिसत नाही. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आळूचे पानं आपण आता कट करून घेतलेले आहेत. तर स्वच्छ पाण्याने आता मी धुवून घेते. तर येथे आपण जेवढं बेसन पीठ हवं आहे तेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर अर्धा चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच येथे आपण ओवा घेतलेला आहे. हा ओवा हातावरती चोळून घ्यायचा आहे, मस्त असा वास येतो त्याचा. मग तर थोडसा आपण पुदिना घालूया. त्यानंतर जे ओव्याचे पानं कट करून घेतलेले आहे तेही घालूया. चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून हे बेटर बनवून घेऊया. तर थोडंसं सैल ठेवायचं आहे बेटर, जास्त घट्टही करायचं नाही. कारण की व्यवस्थित जर आपण पीठ भिजून घेतलं तरच आपले हे आळूच्या वड्या छान येतात. तर पहा, 10 मिनिटाच्या नंतर पीठ भिजलेलं आहे आणि आपण आता आळूच्या पानाला सर्व पीठ लावून घेऊया. असं एकावर एक आळूचे पानं ठेवायचे आहेत, म्हणजे मस्त अशा लेयर येतात. तर अशा पद्धतीने आपण आता पीठ पातळच लावून घ्यायचं, जास्त म्हणजे दाट बी लावायचं नाही. तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आळूची वडी बनवण्यासाठी जे बेटर बनवून घेतो आपण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जास्तही नाही आणि कमीही नाही, नाहीतर मग आपली आळूची वडी ही कुरकुरीत बनत नाही. आळूची वडी आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण आता चाळणी ठेवलेली आहे. आणि या चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आळूच्या वड्या आपल्या ह्या चिकटल्या नाही पाहिजे त्यासाठी. आणि आपण आता अशाच पद्धतीने आपण आता सर्व आळूच्या वड्याला पीठ लावून त्यानंतर आपण स्टीम करण्यासाठी या चाळणीमध्ये ठेवूया. आणि तर अशा पद्धतीने जर आळूची वडी बनवली तर 2-4 दिवस खराब होत नाही. प्रवासामध्ये जर घेऊन जायचं असेल तरीही ही आळूची वडी खराब होत नाही आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी आळूची वडी लागते. 10 मिनिटासाठी आपण आता आळूची वडी आपण आता स्टीम करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता देवपूजा करून घेऊया. तर आपले सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. तर सर्वात आधी सर्वांसाठी येथे आपण आता चहा बनवून घेऊया. कोणाला चहा प्यायचा आहे, कोणाला दूध घ्यायचं आहे, त्यामुळं आपले दोन्ही गॅस चालू आहे. चहा प्यायचा, भाकर नका देऊ, चहा द्या. तर आज दूध नव्हतं, त्यामुळं मग आजी लेवाडूची वाट बघत होत्या चहासाठी. आणि इकडं आता साहेब ड्युटीवरून आलेली. आवडत हो त्यांना. काय नाही ना, इतक्या दिवस 4 महिन्यापासून खाती कंटिन्यू. पहिल्यापासूनच खातात तुम्ही टोस्ट, त्याच्यामध्ये अंडे नसतात. कसं असतं, बिना अंड्याचं होतच नाही. मी कम नाही आजच्या दिवस खाऊ द्या. मी तो पाहिलं मला खातानी, मला पाण्यात घेत आणतो तिथं आणि मसाला आहे. तर आपल्याला कढी बनवायची आहे. त्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिऱ्याची मोहरीची आता आपण फोडणी देऊन घेऊया.
कारण की एखादी पातळ भाजी हवी त्यासाठी येथे आपण कढी बनवणार आहोत. आणि जे आळूच्या वड्या बनवणार आहोत त्यामध्ये टाकूनही मिक्स करून खाऊ शकतो. आणि असंही खाल्ल्या तर खूपच आळूच्या वड्या छान लागतात. तर येथे मी आता कढी बनायला घेतलेली आहे. तर पहा, जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी दिल्याच्या नंतर तर दह्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरा हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग आपण फोडणी दिलेली आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण कढी बनवलेली आहे. तर ही कढी जास्त वेळ म्हणजे अशी उकळून द्यायची नाही, फक्त थोडीशी कढी फुगली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर 10 ते 15 मिनिटाच्या नंतर आपले आळूची वडी स्टीम झालेली आहे. तर ही थंड झाल्याच्या नंतर कट करून घ्यायची. तर पहा, अशा पद्धतीने आपण आता सर्व आळूच्या वड्या कट करून घेऊया. थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित कट करता येतात, त्यामुळं मी पूर्णपणे थंड होऊन दिलेले आहेत. तर पहा, सर्व आळूच्या वड्या आपण आता कट करून घेतलेल्या आहेत. हे आरडू नका ना, बाद झालं खेळायचं आता. अरे ओ ताई कुठे आहे? ए डॅडी चिकन नाही करणार. ताई कुठे हो? ताई तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत तरी मुलं अजून आता घरी आलेले नाहीत आणि नुसता ओरडा चालू आहे. आणि डॅनी चिटिंग नाही करणार नाही तर वो चिडलं ताई. हा बर. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर या तेलामध्ये आपण आता आळूची वडी तळून घेऊया. तर तेलाचे प्रमाण हे जास्त घ्यायचे आहे, म्हणजे आळूची वडी एकदम चांगल्या प्रकारे तळली जाईल. तर पहा, अशा पद्धतीने आपण आता टाकलेली आहे. आणि 1 मिनिटाच्या नंतर मग चम्मचने सारखं हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून दोन्ही साईडने आपली आळूची वडी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळली पाहिजे. तर पहा, कलर हा पूर्णपणे चेंज झालेला आहे. तर आपण पूर्णपणे तेल निथळून त्यानंतर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात किती लेयर आलेले आहेत या आळूच्या वडीला. तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेलेही सर्व आळूच्या वड्या तेलामध्ये तळून घेऊया. तर आळूची वडी तळीत असताना गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. आणि जास्त तेलामध्ये आळूच्या वड्याची गर्दी करायची नाही, म्हणजे जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्या आळूच्या वड्या तळल्या गेल्या पाहिजे. पहिली बॅच आपण आता तळून घेतलेली आहे. तर दुसरी बॅच आपण आता तेलामध्ये टाकलेली आहे. आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. आणि चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं, म्हणजे कुरकुरीत आपली अशी आळूची वडी तयार होते. तर पहा, दुसरी बॅच आपली आता तळून झालेली आहे. तर राहिलेले हे आळूच्या वड्या आपण आता तळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात किती लेयर आलेले आहेत या आळूच्या वडीला. तर चला आपण आता सर्वजण जेवण करूया. तर सर्वांचे जेवण झाले आणि त्यानंतर मी लगेच आता भांडे घासायला लागलेले आहे. किचनवरचे सर्व भांडे जेवढे असतील तेवढे घासून घ्यायचे आणि त्यानंतर मग किचन क्लीन करून घ्यायचं आहे. आणि आळूची वडी सर्वांना आवडली आणि खूप आवडीने सर्वांनी खाल्लेली आहे. आणि कढीसोबत येथे मी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि सर्वांचे जेवण आता लवकरच झालेले आहेत. तर येथे मी आता 9 वाजता भांडे घासायला लागलेले आहे. तर सर्वांचे जेवण झाले की लगेच मी भांडे घासून घेत असते. आणि जर जेवण केल्याच्या नंतर बसलं की लगेच मग माणसाला कंटाळा येतो, भांडे घासू वाटत नाही. जेवलं का लगेच भांडे घासून घेते, कंटाळा करत नाही. त्यामुळं मग पहिल्यापासून सवय पडलेली आहे. सर्वात आधी किचन क्लीन करून घ्यायचं, त्यानंतर भांडे घासून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकतात पूर्ण किचन मी येथे क्लीन करून घेतलेलं आहे. जर अशा पद्धतीने जर किचन क्लीन करून ठेवलं, कसल्याही प्रकारचं खरकटं किचनवरती ठेवलं नाही तर कॉकरोच झुरळ हे बिलकुल होत नाही. तर या व्हिडिओचा एंड आपण आता येथेच करूया.